महिने लावायचे डोंबिवलीमध्ये रिक्षा चालकाची आत्महत्या. कार चालकाच्या मारहाणीनं हादरलं शहर. डोंबिवली मोठा गाव परिसरामध्ये रिक्षाची आणि कारमध्ये धडक. अपघातानंतर कार चालकानं 70 वर्षीय रिक्षा चालक मुंजाजी शेळके यांना डांबून बेदम मारहाण करत 2 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली. रात्री 3 वाजता रिक्षा चालकाची सुटका झाल्यानंतर रिक्षा चालकाने केली आत्महत्या. 2 लाख द्यायचे कुठून या मानसिक तणावामुळे शेळके यांनी घरी गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. रिक्षा चालकाचा गाडीला धक्का मारला म्हणून कार चालकानं शिवीगाळ करत 10,000ची मागणी करत रिक्षा जप्त केल्यानं रिक्षा चालकानं आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी कार चालक आरोपी आकाश म्हात्रेच्या विरोधामध्ये विविध कलमांतर्गत विष्णुनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होऊन लवकरच आरोपीला अटक करणार असल्याचं डोंबिवली एसीपी सुहास हेमाडे यांनी माहिती दिली आहे. आज सकाळच्या सुमारास श्रीमती ज्योती सुनील शेळके यांनी पोलीस स्टेशनला विष्णुनगर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की त्यांचे सासरे पुंजाजी भागोजी शेळके वय 67 वर्ष, धंदा रिक्षा चालक, हे काल रात्री 9:30 वाजताच्या सुमारास मोठागाव या परिसरातून रोडवर जात असताना त्यांचा आकाश म्हात्रे नावाच्या कार चालकाबरोबर वाद झाला. कार चालकाला तिची रिक्षा टच झाल्यामुळे आकाश म्हात्रे याने त्यांची रिक्षामुळं 10,000 रुपयाचं नुकसान झालं असं सांगून त्यांना 10,000 रुपये मागितले. त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी आकाश म्हात्रेने मुंजाजी शेळके यांची रिक्षा त्याच्या घरी घेऊन गेला आणि त्यानंतर त्या मानसिक त्रासातून मुंजाजी शेळके यांनी त्यांच्या घरी येऊन आत्महत्या केल्याचं, गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आरोप आहेत, असं तक्रार आहेत. तर त्याप्रमाणे आम्ही रीतसर फिर्याद घेऊन गुन्हा नोंद करीत आहे आणि पुढील प्रक्रिया सुरू करत आहोत. NTV न्यूज मराठी, डोंबिवली.